नमस्कार, होममेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण दिवाळी फराळातील 6वी रेसिपी मक्याचा चिवडा सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सिंपल आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राइब करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 250 ग्राम मक्याचा पोहा घेतलेला आहे, तो अशा पद्धतीने दिसतो। सर्वात आधी आपल्याला हा पोहा स्वच्छ चाळणीने चाळून घ्यायचा आहे आणि नंतर निवडून घ्यायचा आहे। निवडायचं यासाठी यामध्ये काडी कसपट काही आहे का ते पाहून घ्यायचं, नंतरच हा चिवडा आपण रेसिपीसाठी वापरायचा आहे। चला तर मग आता पुढची प्रोसेस करून घेऊयात। या चिवड्यासाठी लागणारं साहित्य इथे मी काढून ठेवलेलं आहे। सर्वात आधी इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेत, 1 छोटी वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे, अर्धी वाटी भाजकी फुटाण्याची डाळ म्हणजेच भाजकी डाळ घेतलेली आहे आणि थोडी कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत। आता आपण काय करूयात, हे सुकं खोबरं आहे ते कट करून घ्यायचं आहे। हे कट करताना सुरीने किंवा विळीने अजिबात कट करायचं नाहीये। आपण जी वेपर्स पाडायची किसणी घेतो त्याने आपण हे खोबरं अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे। यानं काय होतं, खोबरं एका आकारामध्ये अगदी पातळसर असं याच्या स्लाइस पडतात, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। अशा पद्धतीने हे खोबरं किसून घ्यायचं सर्वात सोपी पद्धत आहे। ज्यावेळेस आपण चिवडा खातो त्यावेळेस एखादा खोबऱ्याचा मोठ्या आकाराचा तुकडा दातामध्ये घावला तर तो कडवट लागतो, त्यामुळे चिवडा खाऊ वाटत नाही। यासाठी येणाऱ्या दिवाळीमध्ये खोबरं कट करताना ही ट्रिक एकदा नक्की वापरा। आता इथे मी संपूर्ण खोबरं कट करून घेतलेलं आहे, ते आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात। आता आपण काय करायचंय, पुढची प्रोसेस करायला सुरुवात करूयात। इथे मी सोबत हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, याही आपण चिवड्यामध्ये घालून घ्यायच्या। आता लगेच गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात। कढई तुम्ही लहान मोठ्या आकाराची कोणतीही वापरली तरी चालेल। यामध्ये तळण्यासाठी तेल घालून घेऊयात। सुरुवातीला आपण मक्याचा पोहा म्हणजे चिवडा जो घेतलाय तो तळणार आहोत, यासाठी आपण थोडं जास्त तेल वापरलेलं आहे। आता हा चिवडा आपण वरच्यावर घोळून घ्यायचा हाताने आणि गरमागरम तेलामध्ये तळण्यासाठी घालून घ्यायचा। गॅस मोठाच ठेवायचा, गॅस मोठा ठेवल्यामुळे हा चिवडा आपण ज्यावेळेस तेलामध्ये टाकतो त्यावेळेस छान असा फुलून येतो। चिवडा भाजत असताना गॅस मोठाच ठेवायचा, अजिबात लहान करायचं नाही। तेल जर चांगलं कडकडीत गरम असेल आणि त्यामध्ये हा मक्याचा पोहा टाकला तर तो छान असा फुलून येतो आणि एकसारखा भाजला जातो, कुठेही कच्चा राहत नाही। अशाच पद्धतीने आपण राहिलेला संपूर्ण मक्याचा पोहा आहे तो तळून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता तेलात टाकता क्षणी छान असा फुलून आलेला आहे। आता आपण हा पोहा तेलातून बाजूला काढून घेऊयात आणि थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवून देऊयात। हा पोहा थंड होतोय तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घ्यायची। लगेच आपण नॉनस्टॉप आपण पुढची प्रोसेस करत राहायचं, आपल्याला अजिबात थांबायची गरज नाहीये। छान असा कुरकुरीत हा पोहा तळला गेलेला आहे, अजिबात तेलकटी झालेला नाहीये। अशा पद्धतीने आता जे गॅसवरती कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे त्यामध्ये घेतलेले 1 वाटी शेंगदाणे आहेत ते घालून घेऊयात। गॅस मोठाच करायचा आणि हे शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत एकसारखे हलवत भाजून घ्यायचे। शेंगदाणे चांगले भाजले की लगेच आपण बाजूला काढून घ्यायचे आणि तळून घेतलेला मक्याचा पोहा आहे त्यामध्येच आपण हे शेंगदाणे घालून घ्यायचे। अशाच पद्धतीने अर्धी वाटी भाजकी डाळ तीही तेलामध्ये घालून थोडा वेळ भाजून घ्यायची, लगेच तेलातून काढायची, तीही आपण यामध्ये घालायची। कट केलेलं सुकं खोबरं आहे तेही आपण तेलामध्ये सोनेरी रंगाचं होईपर्यंत तळून घ्यायचं। एकसारखा रंग आला की लगेच आपण तेलातून बाजूला काढून घ्यायचं, अजिबात करपवून द्यायचं नाहीये। अशा पद्धतीने बघा छान असा रंग आलेला आहे, हेही आपण यामध्येच काढून घेऊयात। आता आपण काय करूया, कढईमध्ये तेल भरपूर शिल्लक राहिलंय ते एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि अगदी चमचाभर तेल कढईमध्ये ठेवून द्यायचं। खाण्याचा चमचा आहे एवढंच तेल आपण कढईमध्ये ठेवलंय। यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घालायचे, कट केलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आणि थोडी कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आणि ही फोडणी चांगली एकसारखी भाजून घ्यायची। या फोडणीमध्ये अजून तेल शिल्लक आहे, यासाठी मी ही फोडणी आपण थोडीशी निथळवून घेऊयात म्हणजे यामध्ये तेल जाणार नाही। अशा पद्धतीने संपूर्ण साहित्य आपण तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे। तुम्ही या जागेवरती थोडे काजू, बदाम, मनुके जे तुम्हाला भाजायचे ते तुम्ही तेलामध्ये भाजून घ्या आणि यामध्ये मिक्स करून घ्या। आता हे संपूर्ण जिन्नस आपण एकसारखे मिक्स करून घेऊयात। अशा पद्धतीने टॉस करायचं म्हणजे संपूर्ण साहित्य एकसारखं मिक्स होऊन जातं। आता आपण पुढची प्रोसेस करूयात। या चिवड्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात, घरच्या घरीच बनवतोय।
गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचा. यामध्ये 2 चमचे धने घालून घ्यायचे, 1 चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आणि 15 ते 16 काळी मिरी यामध्ये हलकी हाताला गरम लागेल एवढीच गरम करून घ्यायची आहे. जास्त दूर येईपर्यंत भाजून घ्यायचं नाही आहे. हाताला गरम लागले की लगेच आपण बाजूला काढून घ्यायचं. जास्त भाजायचं नाही आहे, नाहीतर मसाल्याला करपट वास येऊ शकतो. आता लगेच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात. आता यामध्येच आपण काळं मीठ घेतलं आहे ते घालूयात. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, आवडीनुसार लाल तिखट, 1 छोटा चमचा हिंग आणि अर्धा ते पाऊण चमचा मीठ घालून घ्यायचं आहे. आमचूर पावडर असेल तर घालून घ्या. आता यामध्ये 3 चमचे साखर घालून घ्यायची आहे. आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊयात. अशा पद्धतीने बघा मी हा मसाला तयार करून घेतलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने तयार होतो. घरातील उपलब्ध साहित्यामध्ये हा मसाला तयार होतो. थोडासा मसाला खाऊन पाहायचा. जर तुम्हाला असं वाटलं तिखट मीठ कमी आहे तर तुम्ही आत्ताच यामध्ये घालून घ्या. आता आपण जो मिक्स करून ठेवलेला मक्याचा चिवडा आहे तो घ्यायचा आणि तयार केलेला हा मसाला 2 चमचे यामध्ये घालून घ्यायचा. राहिलेला मसाला आपण पुढच्या रेसिपीमध्ये वापरला तरी चालेल, म्हणजेच पुढच्या वेळेस ज्यावेळेस आपण मक्याचा पोहा किंवा भाजके पोह्याचा चिवडा बनवू त्यामध्ये घातला तरी चालेल. आता हे एकसारखं मिक्स करून घेऊयात. मगाशी आपण चिवड्याचा मसाला बनवत असताना त्यामध्ये चाट मसाला घातलेला नव्हता. यासाठी इथे मी वरून चाट मसाला थोडासा स्प्रेड करून घेणार आहे. यामुळे या चिवड्याला अजूनच जास्त चव लागेल. आता एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि छान असा कमी तेलकट असलेला कुरकुरीत मक्याचा चिवडा खाण्यासाठी सर्व करायचा. चहासोबत खाण्यासाठी असो किंवा दिवाळी फराळासाठी असो, चवीला खूपच छान लागणारा टेस्टी मक्याचा चिवडा खाण्यासाठी तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.